तुम्ही या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदार होतात, 11 वर्षापासून खासदार आहात। तुम्हाला नाही सुचलं की अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा परभणी शहरामध्ये झाला पाहिजे। त्यांचं दुखणं एकच आहे की त्यांना उद्घाटनाला बोलिलं नाही। ते म्हणतात की माजी आमदार बोर्डीकर साहेब जिंतूरून येऊन परभणीला उद्घाटन करतात, पण तुमची नियत चांगली नाही ना। आता त्यांना उशिरा शहाणपण सुटलेला आहे। भारतीय जनता पार्टी 5 वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा हा पक्ष आहे। आमच्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात दिलं, सर्वांगीण विकास केला। त्या योजनेची संपूर्ण माहिती पदाधिकाऱ्याला माहिती आहेच, पण सर्वसामान्य माणसापर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे। यासाठी ही कार्यशाळा होती। तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला होता, काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तर काय भाजपची रणनीती असणार आहे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी 5 वर्ष काम करीत असतो। नक्कीच परभणी जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय। आम्हाला आमच्या हक्काचे राज्यमंत्री असतील, पालकमंत्री पद आदरणीय मेघानिधी बोर्डीकर साकोरे यांना दिलेलं आहे। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की स्थानिक स्वराज्य संस्था स्वयंबळावर लढली पाहिजे। पक्षाने एकदा आमची परीक्षा घेतली पाहिजे आणि त्या परीक्षेसाठी माझा बूथ लेवलचा बूथ अध्यक्ष असेल, तालुका लेवलचे, जिल्हा लेवलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आतापासून कामाला लागलेले आहेत। परवा दिवशी गंगाखेडला अहिल्याबाई होळकर जयंती झाली आणि तिथे खासदार असतील किंवा गंगाखेडचे आमदार असतील, त्यांनी स्पष्ट आरोप केले की भाजपमुळेच पुतळा होत नाही आणि भाजपमुळे होत नसेल तर आम्ही स्वतः करू, पुढाकार घेऊ असं म्हणाले। सन्माननीय खासदार साहेबाला मला आठवण करून द्यायची, तुम्ही या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदार होतात, 11 वर्षापासून खासदार आहात। तुम्हाला नाही सुचलं की अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा परभणी शहरामध्ये झाला पाहिजे। आम्ही आभार मानतो आमच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांचे। त्यांनी जागा भी उपलब्ध करून दिली, कमिशनर सोबत बैठक भी करून दिलेली आहे। त्यांचं दुखणं एकच आहे की त्यांना उद्घाटनाला बोलिलं नाही। ते म्हणतात की माजी आमदार बोर्डीकर साहेब जिंतूरून येऊन परभणीला उद्घाटन करतात, पण तुमची नियत चांगली नाही ना। ही वेळ का आली? तुम्ही 10 वर्ष आमदार असताना, 11 वर्ष खासदार असताना तुम्हाला का नाही सुटलो अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या शहरामध्ये व्हावं म्हणून? आता व्हायलंय, सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात, अतिक्रमण पण निघालेलं आहे, पण याच्यामध्ये राजकारण करण्याचं काम हे परभणीचे सन्माननीय खासदार करीत आहेत। ठरावामध्ये पूर्ण जागा दिलेली असताना 2000-3000 स्क्वेअर फूट का घ्यायचे असा सवाल मी उपस्थित खासदार साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी ठराव एकदा पूर्ण वाचावा, उगा लोकांची दिशाभूल करू नये। ठरावात काय उल्लेख केला आहे की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूची जागा आणि जी महापुरुषाला जागा प्रत्येक शहरामध्ये असते तेवढीच जागा, त्यापेक्षा जास्त जागा सुद्धा पालकमंत्री महोदय स्वतः स्पॉटला आल्या, कलेक्टर महोदय आलते, कमिशनर महोदय आलते। आता सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय। येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक होणार आहे, त्याचं क्रेडिट मला कसं मिळेल? आता त्यांना उशिरा शहाणपण सुटलेलं आहे, पण आता लोक हुशार झालेत। सर्वसामान्य जनतेला काय आहे ते सगळं कळतंय।